परीक्षेमध्ये आपल्या हातामध्ये पेपर पडतो. मग पेपर सोडवण्याची सुरुवात करत असताना आपण ती कोणत्या विषयापासून करावी? जो विषय आपल्याला अवघड वाटतो त्या विषयापासून करावी का जो विषय आपल्याला सोपा जातो त्या विषयाच्या प्रश्नांपासून करावी? येस, कोण सांगेल? परीक्षेला आपण जेव्हा जातो ना तेव्हा कसं करायचं, म्हणजे परीक्षेला गेल्यानंतर तुम्ही कसं केलं ते सांगा. जाऊ द्या, बाकीचं कसं करायचं सोडून द्या. हाऊ यू हँडल द एक्झाम? म्हणजे जेव्हा परीक्षा स्टार्ट व्हायची तेव्हा मी इनिशियली 10-15 मिनिट कोणते प्रश्न इझी आहेत आणि कोणते प्रश्न टफ आहेत हे कॅटेगराईज करायला मी पहिले 15 मिनिट डेडिकेट करायचो. आणि मी पहिली सुरुवात केमिस्ट्रीपासून करायचो, कारण मला वाटायचं की म्हणजे जे इझी प्रश्न आहेत ते आपण आधी केलं तर आपल्याला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि आपलं एक रिदम पण बनतं एक्झाममध्ये, ज्याच्यामुळं टफ क्वेश्चन्सला टॅकल करायला तुम्हाला अजून थोडंसं सोपं जातं, कारण तुम्ही एका मोमेंटममध्ये असतात एक्झाममध्ये, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिक करायला लागतात. तर माझं असं होतं की मी सगळ्यात पहिलं केमिस्ट्री करायचो अटेम्प्ट, आणि जे इझी क्वेश्चन्स आहेत ते मी आधी अटेम्प्ट करायचो आणि टफ क्वेश्चन्स थोडे एंड पार्टला सोडायचो. ओके, अजून तुम्ही कसं सुरुवात केली? नीट तर तू सांग, तू कसं केलंस? विच सब्जेक्ट यू स्टार्ट विथ? मी जनरली केमिस्ट्रीसोबत स्टार्ट करायचो. केमिस्ट्री म्हणजे काही प्रश्न असे असतात की तुम्ही बघितलं की लगेच उत्तर येतं, त्यामुळं केमिस्ट्रीनं स्टार्ट करणं म्हणजे सजेस्टेड असतं. त्याच्यानंतर माझा फिजिक्स स्ट्रॉंग सब्जेक्ट होता म्हणून फिजिक्स घ्यायचो हातात, आणि केमिस्ट्री आणि फिजिक्स 1.5 तासात मी संपवायचा प्रयत्न करायचो, आणि नंतर 1.5 तास उरलेला मॅथमध्ये द्यायचो. मॅथला टाईम पण जास्त लागतो आणि आजकाल असे प्रश्न पण अवघड येतात, त्यामुळं तसं तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरली. नीटमध्ये कसं वापरलं तुम्ही स्ट्रॅटर्जी सांगाल? येस, हर्षवर्धन सांगेल. माझ्या मते नीटमध्ये आपल्याला जो विषय सोपा जातो त्याच्यापासूनच आपण स्टार्ट करावे. मॅक्झिमम स्टुडंट्सला बायोलॉजी इझी जाते म्हणून बायोलॉजी स्टार्ट करतात, पण तसं काही कंपल्शन नाही आहे. जर तुम्हाला केमिस्ट्री इझी जाते तर केमिस्ट्रीपासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि माझ्या मते फिजिक्स झाल्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीकडे तुम्ही जायला पाहिजे, कारण एक कॅल्क्युलेशनचा इनर्शिया आपला बनलेला असतो, आणि फिजिकल केमिस्ट्रीचे कॅल्क्युलेशन कधी कधी डेसिमलमध्ये पण जाऊ शकतात, त्याच्यामुळे फिजिक्सच्या नंतरच त्या सॉल्व्ह केल्या पाहिजेत. ओके, ही एक चांगली टिप तू दिलेली आहेस की कॅल्क्युलेशन्सचा विषय तुमच्या समोर आहे. हां, येस, सार्थक, तुम्ही कुठून सुरुवात केली आणि कुठं संपवलं? मी सुरुवात बायोलॉजीपासून केली होती, कारण म्हणजे आधी जे येतं आहे त्याचे मार्क घेतलेले बरे ना, म्हणजे जे अवघड आहे त्या मागं न लागण्याचंच बरं आहे. हो, खरं आहे, खरं आहे. जे अवघड आहे त्याच्यात नंतर बघू, पहिलं ते येतं ते करायला पाहिजे. जेवढं येते त्याचे मार्क घ्यायचे, आधी मार्क वाढवायचे आपल्याला काय पण करून ना. मार्क पडले पाहिजेत आपल्याला. येस, हे करेक्ट आहे. प्रथमेश तुझं काय होतं? अर्थात जो विषय आपल्याला सोपा वाटतो तोच आधी करायला पाहिजे. असं नाही की तो आपण प्रत्येक प्रश्न सोडवायलाच पाहिजे. त्याच्यातला एखादा प्रश्न आला नाही तर न येऊ द्या, आपण नंतर बघू शकतो त्याला पेपर झाल्यानंतर इतर आपण. मग मी काय करायचो, सुरुवातीला बायो सोडवायचो, सोपा असते, मॅक्झिमम प्रश्न येत होते. काही 1-2 अवघड वाटले, ठीक आहे, ते सोडून दिले तिथल्या तिथं. मग नंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स, आणि मग शेवटी मी जेव्हा जे प्रश्न मला अवघड वाटले ते बघायचो, तेव्हा मला असं कळायचं की काही प्रश्न खरंच अवघड नव्हते. ते उगं माझा असा डोक्यात वेगळ्या प्रकारे मी त्या प्रश्नाला सोडत होतो, त्याचं उत्तर वेगळ्या प्रकारे येत होतं. प्रश्न अवघड नव्हते असं मला फार वेळा झालं. म्हणून तीच पद्धत चांगली आहे, आधी सोपं अवघड एक शेवटी ठेवा, आणि मग चांगल्या रीतीने ते तुम्ही सोडवू शकता मॅक्झिमम टाइम्स. चांगला फायदा होतो तुम्हाला त्याचा. येस, ग्रेट. आत्ताला तुमच्यापैकी जे बाहेरगावी राहायला होते त्यांचं मला चांगलं माहिती आहे की सुदैवाने तुमच्या प्रत्येकासोबत तुमची आई किंवा वडील असे राहिलेले आहेत. ओके, एकटं राहिलं तर मला वाटतं दिग्विजय राहिला होता, बरोबर आहे. तुला मग होमसिकनेस किंवा घरी जावं वाटणं हे काही झालं? थोडेसे हलके फुलके प्रश्न येतात शेवटच्या राऊंडमध्ये. येस, सुरुवातीचे 4-5 दिवस तसं झालं होतं, पण नंतर बाकीचं वातावरण, तिथले मुलांशी त्यांचं कॉम्पिटिशन बघून तेही निघून गेलं, तेवढंसं काही वाटलं नाही. हां, नंतर थोडंसं न्यूट्रल झालंस. ओके, ग्रेट. आता तुमच्या आता जसं की खरं तर अनुभव प्रणवचा निश्चितच आम्हाला ऐकायला आवडेल. प्रणवचे पप्पा जास्त करणं तुझ्यासोबत बरेच काळ राहिले, आई पण राहिल्या. आईसोबतचा अनुभव तर सगळ्यांचा चांगलाच आहे. पप्पा आणि तुझं केमिस्ट्रीचं कसं होतं?
म्हणजे पप्पासोबत तर असं कधी राहिलं नव्हतं अगोदर पण सोबत. आणि जेवढे 2-4 महिने जेव्हा पप्पा होते ना जवळ, तेव्हा पप्पाचं जेवण करायचे, घरी जेवण बनवायचे. मग स्टार्टिंगला तर थोडं असं अवघड वाटायचं की म्हणजे आपण पप्पासोबत राहायची सवय नसते ना आपल्याला. मम्मीसोबत राहायची तर मम्मी दिवसभर घरी असते, पप्पा बाहेर जाणं हे करणं, किंवा पप्पाच्या समोर आपण थोडं स्ट्रिक्ट वागतो. ते झाल्यानंतर ते टाईमनुसार ते म्हणजे नॉर्मल व्हायला लागलं आणि पप्पासोबत थोडं ओपनली बात करणं आणि काही जो आपल्या चुका होत असतील किंवा वर्गातले काही गोष्टी सांगणं ते चालू झालं नंतर. हो हो, ग्रेट. म्हणजे खरं तर हा प्रश्न असाच आहे की सुरेशराव स्वतः स्वयंपाक बनवून तुम्हाला जे सवय घातलेलं आहे त्यांनी, आणि ते कष्ट तर पालकांचे डेफिनेटली आहेतच, ते सगळं तर समोर फेस करावं असं लागलं. तुमच्या यशामध्ये म्हणजे सगळ्याचा शिक्षकांचा वाटा आहे, तुमच्या कॉलेजेसचा वाटा आहे, सगळंच आहे, पालकांचा आहेच आहे. पालकाची भूमिका तुम्ही मला वाटतं आता प्रत्येकानं थोडंसं सांगायला पाहिजे, कारण आता त्याच्यामध्ये चॉईस नाही आहे की एकाने सांगायचं बाकीच्यांनी थांबायचं. आपण सुरुवात अशी क्रमानंच करू. हर्षदापासनं हे सगळं तुमच्या यशामध्ये, तुमच्या प्रवासामध्ये आज 12 वर्ष झालं, 1ली ते 12वी, तुम्हाला असा हा पटल आठवत असेल नक्कीच आताला बसल्या बसल्या. आणि तुम्हाला हे सांगायचं आहे, एकदम थोडक्यात पण सांगायचं आहे, 1ली ते 12वी सांगायचं नाही आहे, पण एक क्षण, एक मोमेंट, काही खास मोमेंट, खरंच काही संघर्षाचे मोमेंट, काही तुम्हाला वाटलं की इथं ह्या प्रसंगी मला खूप आधार दिला माझ्या आईवडिलांनी, किंवा ह्या प्रसंगी असं वाटलं की आपल्याला आता जमत नव्हतं त्यावेळेला आपल्या आईवडिलांचा काय रोल राहिला, हे थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. तसं झालेलं आहे. जसं की NTSC मध्ये मला झालं होतं, म्हणजे काही मार्क्सनं गेलं पण होतं आणि ते डॉक्युमेंटमुळे पण आज खुल के बोलने का है, आई मम्मी पापा के बारे में बहुत कुछ बोलना है. हां, मग तेथे मला जरा अपयश आलं, मग मी जरा खचून गेले, मला वाटलं की आता नाही वगैरे. पण पप्पांनी मला खूपच धीर दिला. पप्पा म्हणले तुझ्यात पोटेन्शियल आहे, फक्त तू ते म्हणजे करायला पाहिजे, तू ते ओळख, आणि प्रत्येकजण करू शकतो, असं स्वतःला कमी नाही समजायचं वगैरे. पालकांची भूमिका खूपच महत्त्वाची असते आणि पप्पांनी तर मला खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आईवडिलांचा दोघांचाही सपोर्ट आहे, पण हां, पप्पांनी खूपच केलं. क्या बात आहे. एकदा जोरदार शाळा विलासरावांसाठी आहेत. ओके, हां मानसी. माझी मम्मी आधीपासूनच खूप स्ट्रिक्ट होती अभ्यासाच्या ह्याच्यात. पप्पा नव्हते तेवढे, पण पप्पा पण 11th पासून खूप स्ट्रिक्ट झाले. मग लास्ट जेव्हा टेस्ट सिरीज होते माझे मार्क्स खूपच कमी आले, म्हणजे 538 असे येत होते. मग मी रडले पप्पासमोर की पप्पा मी करू का कसं म्हणून. मग पप्पा म्हणले हे तुझी डिसाइडिंग एक्झाम नाही आहे, तिथं जायचं आहे तुला आणि ते करून दाखवायचं. मग मी ते ऐकून मग ते सगळं सोडलं रडायचं ते. मग मी टेस्ट सिरीज द्यायला लागले, मार्क्स वाढत गेले माझे. मम्मी पप्पा तर सगळ्यासोबत राहतेतच, त्याच्यामुळं त्यांचं सपोर्ट घ्या आणि त्यांच्याविषयी काय असे हे आणू नका की ते स्ट्रिक्ट आहेत. मी कसं सांगू त्यांना ओपनली. त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी आपण व्यक्त झालं पाहिजे, त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलंच पाहिजे. बरोबर आहे, मानसीचं हे मत आहे. डेफिनेटली तुम्ही हेही सांगू शकाल की तुम्ही तुमच्या या यशाचं क्रेडिट हे डेडिकेट त्याला निश्चित करत आहात. तुम्हाला तेही निश्चित याच्यातनं या समाजातनं बोलायचं आहे. लहान बहिणीचं तुला डिस्टर्ब किती होता? हो, ते आहे, म्हणजे तिला फक्त माझ्याजवळ राहायची सवय होती. हां, ते मला माहिती आहे. आज मी मला जरा ओपन करायला काही सिक्रेट्स. पण लास्टला मम्मीनं 1 आठवडा सुट्टी घेतली माझ्यासाठी, म्हणजे तिला सांभाळणं, मला स्टडीला टाईम दिला. मग मी त्याच्यात थोडे थेरॉटिकल लेसन होते ते कव्हर केले. येस, पण सपोर्टेड होता. तुझ्या बहिणीने तुला सपोर्ट केलाच, पण आता तू पण तिला करत असशील. हो, तिला. येस, मैथिलीकडे पण तसंच आहे, लहान बहिणीचं आणि मैथिलीचं. हां सर, पहिलं नाही वडिलांविषयी. सर, माझे मम्मी पप्पा कधीच जास्त स्ट्रिक्ट नव्हते. त्यांनी कधीच असं म्हणजे मार्क्स कमी आले म्हणून मला रागवलं नाही, आणि हमेशा असं सांगितलं की मार्क्स तर येणारच आहेत आणि जाणारच आहेत, त्याच्यामध्ये एवढं काही नाही आहे. आणि त्यांनी कधीच असं रागवलं नव्हतं मला.
आणि दरवेळेस मला असं सपोर्टच केलं, मोटिवेटच केलं. आणि कधीसुद्धा त्यांनी सांगायचे की हे तर काय नंतर होऊन जाईल, म्हणजे कधी पण मार्क्स कमी व्हायची काहीतरी कारण असतं, कधीतरी हेल्थ खराब असते किंवा मग काही ना काहीतरी कारण असल्यामुळेच मार्क्स कमी येतात कुणाचे सुद्धा. तर ते कधी पण समजून घेत होते. तर मी म्हणजे दरवेळेस एक्झाम झाली की मी मार्क्स सांगत होते, प्रॅक्टिस एक्झाम झाली की मार्क्स सांगत होते. तर खूपदा तर कमीच यायचे मार्क्स. तर पप्पांनी कधीच रागवलं नाही. मम्मी तरी कधी रागवत असेल, पण पप्पाने तर कधीच रागवलं नाही मला. तर म्हणून पप्पाला सगळ्या गोष्टी सांगत होते की कुठं कुठं चुकलं माझं. आणि ते पप्पा रागवत नव्हते म्हणून मी सगळ्या गोष्टी शेअर पण करत होते पप्पांसोबत. आणि चालेल सर. येस, थँक्स. त्यांचे आभार आहेत. थँक्यू. येस रेणुका. माझे बाबा जरा स्ट्रिक्ट आहेत आईपेक्षा. तसं तर दोघं पण नाहीत, पण कंपॅरिझन केलं तर बाबा जरा स्ट्रिक्ट आहेत. आईसोबत मी रोज रात्री आमचा अर्धा तास तर असाच जायचा. माझा भाऊ, मी आणि आई जेवण झालं की एक अर्धा तास दिवसभराचं जेवढं काही वाटते सगळं तिला सांगायचं. मग ती तिच्या शाळेतलं पण सांगायची. मग ते अर्धा तास म्हणजे एकदम हसी मजाक होतं. बाबा पण असायचे, मग त्यांनी कधी त्यांचे जुने किस्से, मग ते थोडं एक रिलॅक्स वाटते की सगळ्यांचं सेम आहे. त्यांच्या मागच्या आयुष्यात जे घडलं ते थोडं आपल्याला लागते. का पिढी बदलली तर बदल होणार, पण जे बेस असते प्रत्येक गोष्टीचा तो सेम आहे. पण मग ते जे सांगायचे ते आपल्याला लागू होणार हे माहीत होतं. मग बाबा मला नेहमी सांगायचे की मला 674 पडले, त्याच्या आधी एवढे नव्हते. 600 मार्क यायचे माझे. मग तुला 600 पडले, पण ते 120 कुठे गेले ते आधी बघायचं. मग त्याची सवय लागली. मी पेपर ॲनालिसिस ते बाबा सगळं सांगायचे ते ऐकत होते मी. आई म्हणायची तुझं आयुष्य आहे, तुला ठरवायचं की तू काय करणार आहेस, म्हणजे सगळं तुझ्याच हातात आहे. केलीस तर ठीक आहे, नाही तर मग तू बघून घे. काय बात आहे. आता दिग्विजयकडे लगेच स्विच करू डायरेक्टली आपण. थोडंसं रँडमली इकडे इकडे बोलू. हां दिग्विजय. मी जेव्हा 11वीला हैदराबादला होतो तेव्हा काही महिने मी तिकडे होतो. नंतर शेवटी 11वी संपत असताना थोडंसं डिमोटिवेट झालो होतो. तर पप्पांनी माझ्या लगेच मला तिकडचं काढून इकडे लातूरला आणलं, त्यांच्याजवळच ठेवलं इकडे. आणि ते पुन्हा तिथे मला बॅकलॉग राहिला म्हणून टीचर्स पण प्रोव्हाइड करून दिले ते बॅकलॉग कवर करायसाठी. आणि नंतर मग आणि बर्डन असं कधी दिलंच नाही की एवढाच रँक यायला पाहिजे, एवढेच मार्क पडायला पाहिजे. ते फक्त म्हणत होते की अभ्यास करत राहा तू, मार्क काय यायचे ते येतील तुला. आणि शेवटी 2 महिने माझं बोर्ड तिकडेच होतं, तेलंगणाचं बोर्ड होतं, हैदराबादला घेतलं असल्यामुळे 2 महिने बोर्डच्या एक्झामसाठी मी तिकडे गेलो होतो. मग तिकडे माझी आईसोबत आली ती 2 महिने तेवढे. ती सध्या टीचर आहे, पण तिने 2 महिने सुट्टी घेऊन ती तिकडे आली ती. आणि पप्पा इकडे एकटेच राहत होते, तरीसुद्धा ते मला सारखं सपोर्ट करत होते की अभ्यास कर तू, बाकी टेन्शन काही घेऊ नको. आणि आजोबा? आजोबा तर सारखंच ते आधीपासूनच पहिलीपासूनच म्हणजे सारखं शाळेत सोडायला सगळीकडेच माझ्यासोबत असत होते. तू हा रिझल्ट तुझा कोणाला डेडिकेट करतोस? म्हणजे माझ्या आई पप्पांनाही आणि आजोबांनाही डेडिकेट करतो मी. क्या बात आहे. व्हेरी गुड. येस, नेक्स्ट सूरज. माझ्या या पूर्ण 2 वर्षाच्या जर्नीमध्ये आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांनी कधी मला मार्क कमी पडले तर रागवले नाहीत, हमेशा सपोर्टिव्हच होते. आणि मेन सांगायचं झालं तर भैया या एक्झाममधून अगोदर गेला होता, म्हणून त्याचाही खूप फायदा झाला मला. आणि त्याच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. ग्रेट. म्हणजे मी 3रीला असल्यापासून माझे बाबा माझा अभ्यास घेत होते पूर्ण, म्हणजे काय चालू आहे शाळेत वगैरे. मग क्लास कुठे नव्हते, बाबाच माझे क्लासेस घेत होते संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर. आणि मग नंतर त्यांनी मला कधी कधी म्हणायचे की तुझी चालण्याची स्टाईल आणि तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून पण मी सांगू शकतो की तुझ्या मनात काय चालू आहे ते. आणि मग तसंच 11वी 12वीला मला जेव्हा मार्क्स कमी येत होते, आलेच बऱ्याच एक्झाम्सला, तेव्हा त्यांना काहीच न बोलता त्यांनी मला सजेशन देत होते की तुझे मार्क्स कमी का आले, म्हणजे ह्या एक्झाममध्ये म्हणजे
त्यांनी माझ्यापेक्षा जास्त माझ्या एक्झामचा ॲनालिसिस करत होते. आणि मम्मीबद्दल म्हणजे मी मम्मीसोबत 1.5 वर्ष कोटाला होतो. तर तिथं म्हणजे लाईफस्टाईल एवढी पण काही चांगली नाही आहे जेवढी लातूरला सुखकर आहे. घर पूर्ण बदलून जायचं, तिकडं नवीन संसार वगैरे जे म्हणतात ते पूर्ण इस्टॅब्लिश करायचं वगैरे ते अवघड आहे खूप. ते पण तिकडं चांगलं झालं मम्मीबद्दल. येस प्रथमेश. मी असं सांगेल की 11वी-12वीचा हा जो 2 वर्षाचा प्रवास होता तो माझा एकट्याचा नव्हता, तो माझ्या आईवडिलांचा दोघांचाही होता. कारण मी ते माझ्यासाठी कसे कष्ट घेत आहेत ते बघत होतो. मला कधी चांगले मार्क पडले तर शुभेच्छा चांगले म्हणायचे, खराब मार्क पडले, कमी मार्क आले तर आणखीन चांगलं म्हणायचे. कारण जे प्रश्न मी चुकलो ते प्रश्न मी मेन परीक्षेला आता चुकणार नाही, असं मला चांगल्या रीतीने ते सांगत होते. मी माझ्या वडिलांसोबत फार मन हलकं करायचो. मी माझं परीक्षेच्या आधी थोडं बर्डन येत असतं मनावर. मी रोज वडिलांसोबत बोलत असायचो, मी असं असं करणार आहे अभ्यासानंतर, तसा करणार आहे. कधी बरोबर मी त्या रीतीने वागत पण होतो, कधी होत पण नव्हता, पण मी बोलायचो नक्की वडिलांना. त्यामुळे माझं मन हलकं व्हायचं. आणि त्यामुळे हे जे 2 वर्ष असं टेन्शन काही जणांना भरपूर आहे तसं मला कधी आलं नाही. चांगल्या रीतीने माझे 2 वर्ष गेले. येस सार्थक. माझे पप्पा कसे म्हणजे जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक आहेत ना, त्यामुळं मग ते दिवसभर शाळेत जायचे आणि संध्याकाळी यायचे, त्यामुळे जास्त बोलणं होत नव्हतं दिवसभरात. मग ते संध्याकाळी आल्यावर थोडं बोलणं व्हायचं, त्यात पण जास्त अभ्यासाविषयक नव्हतं कधीच. म्हणजे इतर म्हणजे गरजेच्याच जरा चांगलं सांगायचे, असं त्यांचा काय दबाव नव्हता किंवा वजन होतं अपेक्षांचं की बाबा तुला एवढे मार्क पडले पाहिजेत. ते म्हणायचे तू कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजला आम्ही खुश आहोत, तू तसं टेन्शन घेत जाऊ म्हणायचे. 11वी-12वीला आम्ही सोबत आहोत म्हणायचे, तुझ्यासोबत आहोत. म्हणजे काय अडचण आली तर आम्हाला सांगत जा, काही पण अडचण असली तर आधी आम्हाला सांगत जा, कारण आमच्यापाशी म्हणजे आईवडिलांपाशी त्याचं उत्तर असते म्हणते. त्यामुळं त्यांनाच सांगत होतो मी जास्त त्यांचं. क्या बात आहे. येस हर्षवर्धन. मी जेव्हा 11thला शाहू कॉलेजला होतो तेव्हा मला प्रॅक्टिस टेस्टमध्ये खूप काही चांगले मार्क्स पडत नव्हते. माझे वडील मला नेहमी विचारायचे की तुला कुठे अडचण येत आहे, आणि त्यांनी त्यांच्या कलिग्सला पण विचारायचे की ज्यांचे मुलं ट्युशन्स आणि कोचिंगमध्ये आहेत तुला ह्या ट्युशनचे नोट्स मॉड्यूल्स हवे आहेत का. आणि कधीमध्ये जर मी अभ्यासामधून स्लॅक ऑफ झालो तर माझी आई लगेच वडिलांना सांगायची, त्या भीतीनं मी कन्स्टंटली अभ्यास करायचो. क्या बात आहे. येस. जनरली माझ्या फॅमिलीमधून तर मी मोठा आहे, म्हणजे मला कुठल्या भावाचं किंवा मोठ्या बहिणीचा गायडन्स नव्हता. तर बेसिकली मी जेव्हा छोटा होतो तेव्हा 4वी-5वीला माझे बाबाच माझा अभ्यास घेत होते. मग त्यानंतर जेव्हा मी 8th स्टँडर्डला 9th स्टँडर्डला आलो आणि जेव्हा मी शाहू स्क्रीनिंगसाठी नेटिझन जॉईन केली तेव्हा लॉकडाऊनमध्ये सकाळी माझा 6 ते 7 एक क्लास करायचो आणि 5 ते 6 लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी ऑफलाईन क्लास जॉईन केलेला. मग सकाळी माझ्यासोबत माझी आई उठायची 4 वाजता. तेव्हा म्हणजे आईचा थोडा सपोर्ट जास्त असल्यामुळे आणि 11th आणि 12thला कधी कमी मार्क पडल्यास मला कधी आई आणि वडिलांनी कधी रागवलेले नाही. त्यासाठी आई थोडी सपोर्टिव्ह होती थ्रूआउटली माझ्या जर्नीमुळं. माझ्या सक्सेसमध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे. मी तर म्हणेन माझ्यापेक्षा जास्त मोठा वाटा माझ्या आईवडिलांचाच आहे. माझी आई खूप स्ट्रिक्ट होती. माझी आई हाऊसवाईफ असल्यामुळे घरीच राहत होती आणि सदा तिचं माझ्यावर लक्ष राहायचं मी अभ्यास करतो आहे का नाही. मी किंवा कुठेतरी ढिला पडलेलं दिसलो तर आई मला लगेच रागवायचे अभ्यास कर म्हणून. पण एक विशेष माझ्या वडिलांचा आहे की माझे वडील जास्त कुठं मिक्स होत नाही सर्व पालकांच्या ग्रुपमध्ये. आणि सरांना स्वतः माहिती आहे की माझे वडील खूप कमी बोलतात पण खूप कमी शब्दात पण मार्मिक बोलतात. त्याच्यामुळं मला त्यांचं ते सिरियसनेस जाणवायचं आणि त्यामुळे मी कधी आपलं प्रिपरेशनमध्ये स्वतःला ढवळू दिलं नाही. येस. माझे आई वडील दोघंही शिक्षक आहेत जिल्हा परिषदला आणि त्यांना आमच्यासाठी शिक्षणासाठी अपडाऊन करावं लागते. मग त्यांना जो प्रवासाचा जो कंटाळा आणि जो त्रास होता तो सगळं बघून जी शिक्षण आपण जे घेत आहोत त्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं ही इच्छा जागृत व्हायची. ह्या 2 वर्षामध्ये फार कठीण काळ आहे आणि ह्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स सतत होत राहतात.
एखाद्या वेळेस जर तुम्ही काही चांगलं केलं तर त्यावेळेस तुमच्या वडिलांची ज्यावेळेस तुमच्या पाठीवर थाप पडते की वा वेल डन म्हणून, तर त्यावेळेस तुम्हाला स्फूर्ती निर्माण होते की आपल्याला पुढच्या वेळेस पण चांगलं करायचं आहे. मग हे जे वडिलांचा मेंटल सपोर्ट आहे आई वडिलांचा, तो फार महत्त्वाचा असतो आणि त्याशिवाय कठीण जातं हे पार पाडणं. आता मला म्हणजे पप्पांबद्दल बोलायचं म्हणलं तर माझे पप्पा मला कधीच म्हणजे एक्झाम झाल्यास मार्क विचारायचे नाहीत मला. त्याचं कारण असं की त्यांना माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता की समजा एखाद्या परीक्षेत कमी मार्क आले तरी तू पुढच्या परीक्षेला तू प्रयत्न करशीलच, हा त्यांचा माझ्यावरचा कॉन्फिडन्स होता. म्हणून त्यांनी क्वचितच मला माझे मार्क विचारले असतील युनिट टेस्ट वगैरेंचे. आणि आईबद्दल बोलायचं म्हणलं तर 1.5 वर्ष घर सोडून म्हणजे 1,500 किलोमीटर लांबच्या शहरामध्ये राहणं हे सोपं नसतं. आता हे आमच्या मुलांसाठी म्हणलं तर आम्ही दिवसभर अभ्यासामध्ये मग्न असायचो, क्लास करायचो, बाहेर जायचो. पण आईचं म्हणलं तर पूर्ण दिवस घरीच थांबणं आणि घरीच फक्त पुस्तक वाचणं किंवा मोबाईल तेवढाच. मग आमच्यासाठी ते सोपं होतं, पण आमच्याहून जास्त अवघड ते आमच्या आईंसाठी होतं की 1.5 वर्ष त्यांनी घर सोडून सगळं तिथं राहणं. आणि पप्पांचंही म्हणलं तर मी आणि आई सोबत तरी होतं, पण इथे पप्पा एकटे होते. त्यांच्यासाठी ते खूप अवघड असं त्यांनी पण कधी जाणू दिलं नाही, पण ते त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. त्यामुळे त्या दोघांसाठी मी थँक्यू म्हणतो. आईबद्दल बोलायचं झालं तर माझं जेव्हा कॉलेज होतं, माझं 7 ते 5 कॉलेज होतं. 5ला आल्यास मी 15-20 मिनिट फ्रेश होऊन पुन्हा मी अभ्यासाला बसायचो. आणि एकदा बसलो तर 4-5 तास उठत नव्हतं. हे आईला माहीत होतं, म्हणून आई आधीच येऊन पाण्याचा तांबा तिथे टेबलावर ठेवून जात होती. आणि मी अभ्यास करायलो, पाणी पित होतो. पाणी संपलं तरी मला कळतही नव्हतं तिनं कधी पाण्याचा तांब्या ठेवून गेला. आणि माझ्या जेवायचा ताट बी माझ्या टेबलावरच आणून देत होती. सर्व मला जे लागणार होतं ते सगळं आणून देत होती. आणि म्हणजे मी उठत नव्हतो, असं 5-6 तास अभ्यास सतत कंटिन्यू करायचो. आणि ते उठल्यावर नंतर मला डिस्ट्रॅक्शन होत होतं जरा, म्हणजे नंतर डबल फोकस आणायला वेळ लागत होता. हे सगळं आईला माहीत होतं, म्हणून आई सगळं आणून द्यायची जागेवर. आणि जर पप्पाबद्दल बोलायचं झालं तर पप्पा माझे कधी असं म्हणायचे नाहीत की एवढे मार्क घ्यायचे, तुला एवढे मार्क आहे ह्या परीक्षेत आले पाहिजेत. ते सदा म्हणत होते तुला जेवढं होईल तेवढंच कर, जास्त टेन्शन नको घेऊ, आनंदाने पेपर देत जा. काय कमी आले तरी काय टेन्शन नाही, जास्त आले तरी काय नाही, आपलं जेवढं मॅक्सिमम देता येईल तेवढंच कर. क्या बात. नेक्स्ट. म्हणजे मम्मी पप्पांचा सपोर्ट म्हणजे हे शब्दात मी म्हणजे सांगूच शकत नाही, एवढा जास्त आहे. मागच्या 2 वर्षात आणि त्याच्या आधीसुद्धा एवढा जास्त सपोर्ट असला आहे की मला कधी कधी वाटायचं की मी तर कमी पडत नाही आहे. मम्मी पप्पांचा सपोर्ट एवढा जास्त असायचा की मला कधी कधी वाटायचं की मीच कमी एफर्ट करायलो आहे किंवा मला कधी कधी कमी मार्क्स यायचे. तर मला वाटायचं की मम्मी पप्पा माझ्यासाठी एवढं काही करतात, मग मी तुलना एवढंसुद्धा करून देऊ शकत नाही. बाकी म्हणजे कधी एक्सपेक्टेशन्स वगैरेचा कधी माझ्यावर लोड नसायचा. पप्पा म्हणजे कधी असं म्हणायचे नाही मला की मला एवढेच मार्क असायला पाहिजे किंवा तुम्हाला एवढे कमी कसं काय पडले किंवा म्हणजे एवढे कसं काय आले नाहीत. त्यावेळेस मला ते एक्सपेक्टेशनचा लोड माझ्यावर कधीच नव्हता, आधी पण नव्हता, 10वीच्या आधीसुद्धा आणि 11वी-12वीतसुद्धा. बाकी मी माझं पूर्ण म्हणजे श्रेय माझ्या परिवाराला, मम्मी पप्पांना, आई आजोबांना, दीदीला, काकाला, दादाला आणि सगळ्या नेटिझन्सच्या इथल्या टीचर्सला ज्यांनी मला पूर्ण 6वी ते 10वी 5 वर्ष एवढं मजेत शिकवलं. मजा यायची खूप क्लासमध्ये बसताना, शिकताना, मित्रांसोबत खूप मजा यायची. टेस्टमध्ये कमी मार्क आले तरी कधी असं वाटायचं नाही, कारण मजा एवढी जास्त यायची शिकण्यात की मग टेस्टच्या मार्काचा काही फरकच पडत नाही. कारण वाटायचं की अभ्यास तर कधी ना कधी चांगले मार्क येणारच आहेत, कारण मजा एवढी जास्त येते म्हणजे अभ्यास करण्यात की म्हणजे ते टेस्टचा काही तुम्हाला फरकच पडत नाही नंतर असं. मम्मी म्हणजे मागचे 1.5 वर्ष मम्मी माझ्यासोबत राहिली कोट्यात. तर म्हणजे आम्ही तर बाहेर असायचो पूर्ण दिवस, मी रमलेला असायचो, पण मम्मी घरी बसायची एकटीच. पप्पा पण दिवसभर कामात बसायचे, मम्मी एकटी घरी बसायची. म्हणजे काही काम पण नसायचं जास्त, म्हणजे घरी बसून तिनं म्हणजे कसे काढली 1.5 वर्ष मला पण माहिती नाही, पण खूप खूप आभारी आहे मी मम्मीच्या पण. आणि मला वाटत नाही की मी कधी एवढे म्हणजे माझी परतफेड करू शकेन जे माझ्या मम्मी पप्पांनी माझ्यासाठी केलं आहे
की मी कधी आयुष्यात मी ते कधी परतफेड करू शकणार नाही असं मला वाटतं. अरे असं काही नाही. तू मम्मी पप्पाचंच नाही तर आमच्या सगळ्यांचं ऋण फेडलेलं आहेस, असं काहीच नाही. सगळ्यांचं ऋण फेडलेलं आहेस तू. असं काही म्हणत आणू नकोस. आणि वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. आणि आम्ही सगळेजणच तुमच्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. म्हणूनच मैथिलीची आई म्हणाली मगाशी, बांगड सर म्हणाले की तुम्ही स्टेटस का नाही ठेवलं. बांगड सर हे आमचं स्टेटस आहे. हो हो. सगळ्यांचं सक्सेस इक्वली इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. पण मला थोडं या दोघांचं, रोशनचं आणि दिग्विजय सिंगचं थोडं म्हणजे एक क्वेश्चन विचारायचं आहे त्यांना मला, की दिग्विजय सिंगचे वडील विद्याराधना अकॅडमीचे डायरेक्टर आहेत आणि इकडं तोडकर सर नेटिझन्स अकॅडमीचे डायरेक्टर आहेत. तर ह्या स्टेटसचा त्यांच्या तुमच्या अभ्यासावर कधी फरक पडला का? कारण की तुम्हाला तुमच्यासाठी, फॅमिलीसाठी तर प्रूव्ह करायचंच होतं, पण जगासाठीही प्रूव्ह करायचं होतं. एक दिवा होता आणि त्याच्या खाली अंधार नाही दिसायला पाहिजे. मराठीत म्हण आहे दिव्याखाली अंधार, इथं दिव्याखाली उजेड आहे आपल्याकडं. दोघांच्याही बाबतीमध्ये मला दिसतं ते. तर त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या दोघांवर झाला का? दोघांचंही उत्तर मला अपेक्षित आहे. म्हणजे मागच्या म्हणजे असं कधी मला वाटलं नाही की म्हणजे माझे पप्पा म्हणजे असं फाउंडर आहेत नेटिझन्सचे, तर त्याचं कधी मला असं वाटलं नाही बर्डन, किंवा मला बाकी म्हणजे पालक वगैरे कसं काय म्हणतील, म्हणजे पप्पांचा मुलगा आहे तर माझा चांगलाच रिझल्ट यायला पाहिजे असं मला कधीच नाही वाटलं. कारण घरी असताना पप्पा म्हणजे पप्पा माझ्यासोबत इंटरॅक्ट करायचे, कधी नेटिझन्सचं माझं नाव कधी काढत नसायचे. जेव्हा बी आमचं रात्री इंटरॅक्शन व्हायचं दररोज व्हिडिओ कॉलवर कोट्यात असताना, तर माझ्यावर तर असं काही कधी वाटलं नाही की आपण म्हणजे काही एक्सपेक्टेशन्स आहेत लोकांच्या, जे आपण चांगलं परफॉर्म करायला पाहिजे. सर, अशा कितीतरी परीक्षा आहेत की जिथं रोशननी परफॉर्म चांगला केला नाही शालेय जीवनामध्ये त्याच्या. आणि हे मी जाणून होतो, तो कमी जाणून होता पण मी जाणून होतो की मी इथं असण्याचं, डायरेक्टर असण्याचं, संचालक असण्याचं त्याला ते प्रेशरच नाही आलं पाहिजे. त्याच्यामुळं जेव्हा मी घरी जायचो तेव्हा माझा डायलॉग असायचा की स्वागत नाही करोगे आम्हाला. आणि मग तिथून मग मी वेगळ्या रोलमध्ये जायचो. मला हे पर्पजफुली करावं लागलं, खास करणं की तिथं मला पप्पा राहणं, त्यांचा मित्र राहणं जास्त गरजेचं होतं. दिग्विजय, पप्पानी असं कधी मला वर्डन हे सोच दिलं नाही की तुला हे करावंच लागेल, आपलीच अकॅडमी आहे म्हणून. तो अभ्यास कर म्हणत होते. मी म्हणायचो, मला थोडंसं वाटायचं कारण पहिलंच वर्ष होतं ते चालू केल्यानंतर. पण मी म्हणायचो त्यांना, जर समजा नाही झालं तर लोक काय म्हणते मी लोकांचा विचार करत नाही काय म्हणणार आहे, तू माझा मुलगा आहेस, तू फक्त अभ्यास कर म्हणले. तुला काय म्हणते मी तसा काही जास्त विचार करत नाही म्हणले. त्यामुळे बर्डन कधी आलं नव्हतं मला ह्याचं. ग्रेट. यस. प्रेशर ते दिलं नाही मला. ते एकच सांगत होते की आपण आपली मेहनत करायची आणि फळाचा विचार करायचा नाही. त्यांनी माझा विश्वास दाखवला आणि आपला स्लोगनच आहे, जिद्द जिंकते विश्वास जिंकते. विश्वास जिंकला सर, म्हणजे पॅरेंट्सचा माझ्यावरचा विश्वास जिंकला. क्या बात आहे. विश्वास जिंकला हा शब्द याच्यात तोंडात येतोय. प्रणव, मी सांगेल मेन म्हणजे माझ्या ड्रॉप इयरचं सांगेल की पूर्ण ड्रॉप इयरमध्ये पप्पा माझ्यासोबतच उठायचे आणि माझ्यासोबतच झोपायचे. मी अभ्यासाला बसायचो, मी टेबलवर बसायचो, पप्पा तिथं बेडवरच बसायचे, पुस्तक वाचायचे, कधी मोबाईल बघायचे, पण जास्त टाईम पुस्तक वाचायचे की मला पण डिस्ट्रॅक्ट होऊ नये, की असं होऊ नये. आणि सकाळी उठायचे आणि माझ्यासोबतच व्यायाम करून मग मी अभ्यासाला बसायचो. मग ते शाळेला जायच्या तयारीत असायचे. म्हणजे पूर्ण ड्रॉप इयरमध्ये पण आणि अगोदर पण 11वी-12वीमध्ये पूर्ण त्यांचा सपोर्ट राहिला. आणि कधी पण असं माझ्या ह्या वर्षी पण परीक्षेत कमी मार्क आले, कधी जास्त आले. कमी मार्क आल्यावर मला टेन्शन यायचं कारण की ड्रॉप इयर आहे, एवढा अभ्यास करायला कधीतरी कमी आलेत. मग ते पप्पा म्हणजे नीट समजावून सांगायचे की काही होत नाही, अभ्यास करत राहायचं वगैरे वगैरे. आणि मम्मी पण पूर्ण वेळ म्हणजे इमोशनल सपोर्ट तर असतोच मम्मीचा. आणि
त्याने म्हणल्यासारखं कधी माझी बॉटल भरून आणून ठेवायची मला पण कळायचं नाही, कधी संपलेली ॲटोमॅटिक भरून आणून ठेवायची मम्मी. मग दोघाचा पण पूर्ण सपोर्ट राहिला या पूर्ण जर्नीमध्ये. दोघाला पण थँक्यू. येस, पहिले पप्पाबद्दल सांगेन. त्यांनी कधी प्रेशर दिलं नाही माझ्यावर, म्हणजे मार्क कमी आले तरी म्हणजे मी सॅड व्हायचो पण त्यांनी समजून सांगायचे प्रत्येक वेळेस. आणि असं घरचं काम कधीच लावलं नाही, म्हणजे छोटं मोठं काहीच काम. आणि अभ्यास करताना ती समजा काय असं जेवायचं असेल तर वरी ताट द्यायची, म्हणजे चहा पाहिजे असेल तर वरी, असं म्हणजे मला कधी डिस्टर्ब केलं नाही कशामध्येच. आणि म्हणजे एकदा तर असं म्हणजे कोविडमध्ये PC बंद पडलेला माझा, तर त्यांनी 1 दिवसात म्हणजे दुसरा नवीन PC आणून दिला दुसऱ्या, म्हणजे कोविडमध्ये. हो, ते कठीण काम होतं तसं कोविडमध्ये. मग असं म्हणजे ही एक गोष्ट आहे, पण अशी खूप गोष्ट केली पप्पानी. आणि मम्मीनं पण खूप म्हणजे असं सकाळी 7ला जाऊन रात्री 7ला येऊन पण म्हणजे असं बाहेरचं काही असं म्हणजे दाखवायचं नाही की असं राग ती असं म्हणजे काही झालं असेल ऑफिसमध्ये तर काही, म्हणजे ती घरी माझ्यावर काही प्रेशर आणू दिलं नाही म्हणजे कशाचंच. आणि मम्मी पप्पा सोडलं तर म्हणजे साक्षीसोबत पण म्हणजे तिच्यासोबत भांडण असं म्हणजे ती कधीच न सुटणार असं भांडण, म्हणजे ती असं एंटरटेनमेंट वाटतं मला म्हणजे. आणि अजूनही भांडायचं आहे. हां. आणि म्हणजे सगळेच असं मम्मी पप्पा सोडले तर मामा माझे म्हणजे 2 मावशी आणि आई बाबा मोठे, म्हणजे सगळ्यांनी असं सगळ्यांनी म्हणजे प्रयत्न केला की म्हणजे काही डिस्टर्ब होऊ नये म्हणून कशामध्ये. क्या बात आहे. ग्रेट. येस, वेदांत. आता माझ्या आईचे 6 वर्षापूर्वी क्लासेस चालू राहत होते, पण दिदीच्या शिक्षणासाठी 6 वर्ष पूर्ण क्लासेस ते बंद करून लातूरला फक्त शिकण्यासाठी इथं आलेलो होतो. नंतर दिदीची 11वी 12वी झाल्यावर जाणार होते वापस तिकडंच उदगीर साईडला, पण माझ्यासाठी माझी 9वी 10वी 11वी 12वी इथं व्हावे म्हणून इथंच थांबले ते. मग पूर्ण 6 वर्ष आई घरी होती. पूर्ण आधी 12-15 वर्ष क्लासेसमध्ये घेऊन ते रोज काम करून तेवढा वेळ आईला खूप असं घरी बसून कंटाळा यायचा पूर्ण दिवसभर, आता घरी बसणं ते. पण आईनं ते फक्त आमच्या शिक्षणासाठी सहन केलं. आणि बाबा पण 6 वर्ष येणं जाणं करत होते उदगीरून, ते खूप होतं. आणि आई मार्क कमी पडल्यावर ते मोटिवेशन पण खूप करायची, त्याचा पण खूप फायदा झाला. क्या बात आहे. इव्हन सगळ्यांनी आता सांगितलेलं आहे की आई वडिलांचंच हे सगळं श्रेय आहे आणि गुरुजनांचं आहेच आहे, तो काही वादातीत विषय आहे. तुमच्या सगळ्यांचे इमोशन्स पण खरं तर दिसत तुमच्या डोळ्यामधनं की तुम्ही तुमच्या आईवडिलांबद्दल कसे निश्चित भावना बाळगून आहात. एक मेसेज आपल्याला निश्चितच त्याच्यातनं द्यायचा आहे. तुमच्या सगळ्या मुलाखतीमधनं हा मेसेज आला आहे की कोशिश करने वालों की हार नहीं होती. बरोबर आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, हेच तुमचा मेसेज आहे सगळ्यांचा. आणि हे जे एक सेंट्रल नर्व आहे की वरून खाली आलो, पडलो, पण पुन्हा उठण्याची जिद्द बाळगली, पडलो पुन्हा उठलो, पडलो पुन्हा उठलो, हे सगळं तुमचं मागच्या 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तुमचं चालू होतं. आणि ही संघर्षाची कथा ही खरं तर तुमची आनंद यात्रा होती. याच्यातला सुद्धा आनंद तुम्ही फार जास्त शोधला. म्हणजे मी जसं उदयनला पाहत होतो आणि जेव्हा त्याचा शाहूच्या पॅनलमध्ये मी पाहिलं, त्याच्या बॅनरमध्ये त्याचा फोटो पाहिला, रँक पाहिली, तेव्हा वाटलं की अरे, जे एकदम सायलेंट सणारा विद्यार्थी आहे त्यानं तपश्चर्याच केलेली आहे. त्यांनी रोज ते गुहेत जाऊन तपकस करतात तसंच केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची, तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येक मुलाची जर कहाणी जर केली तर त्याला तपश्चर्या हेच शब्द लावा लागतो. कारण 17 लाख मुलांमधून गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला लागायचं, महाराष्ट्रामधल्या टॉप कॉलेजला लागायचं, हे साधं गोष्ट नसते. 11 लाख मुलांमधून IIT पर्यंत, नीटपर्यंत, NIT पर्यंत, IIIT पर्यंत पोचायचं ही साधी गोष्ट नसते. तुम्ही ती अचिव्हमेंट केलेली आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटत असेल की आमची काय फार मोठी अचिव्हमेंट नाही, तुमची अचिव्हमेंट तर अजून पुढं आयुष्यात भरपूर होणार आहेत. पण तुलनेनी, जगाच्या तुलनेनी मेहनत करणाऱ्याला त्याचं फळ निश्चित मिळत असतं. कुणाला आज, कुणाला उद्या मिळत असतं. अपयश ही यशाची पायरी म्हणजे यश, तुम्ही असं मानलेलं आहे. आम्ही नेहमी म्हणतो की यश म्हणजे नक्की काय असतं हे आम्ही सांगत असतो. तुम्हाला पण ते सांगायचं आहे. एकेकानी थोडंसं समोर यायचं, माईक घ्यायचे, सेंटरला उभा राहून तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे
यश म्हणजे तुम्ही कसं मिळवलं, यश म्हणजे काय असतं हे सांगायचं, एक मेसेज द्यायचा आहे समोर मुलांना, पालकांना, आणि मग आपण समारोप निश्चित करणार आहोत. आपण सुरुवात करू पुन्हा एकदा, म्हणतात ना लेडीज फर्स्ट सारखंच, सुरुवात करू. यस, हर्षदा माईक घ्या आणि समोर, इथं समोर जाऊन आपण सांगायचं आहे की तुम्ही समोरच्या विद्यार्थ्यांना संदेश काय द्याल. शेवट आहे, तर लवकर आपल्याला मेसेज रॅपिड फायरसारखं आहे, एक मेसेज सांगायचा आहे की मी एवढंच सांगेन की तुम्ही आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे. माईक थोडंसं अजून जवळ घेऊ आपण. मी ह्या नीट आणि JEE जे प्रिपरेशन करतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे सांगू इच्छिते की आपण हे 2 वर्ष कन्सिस्टन्स राहिलं पाहिजे, मेन म्हणजे जास्त. कारण 10thपर्यंत आपण कसं असायचो की आदल्या दिवशी एक अभ्यास केला आणि झाली नीट एक्झाम वगैरे क्वालिफाय झाली, पण हे नाही, हे खूप मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. 1-2 महिने आधी अभ्यास करून सुद्धा काहीच होत नाही. सो आपण पूर्ण 2 वर्ष मेहनत केली पाहिजे, पूर्ण कन्सिस्टंट राहिलं पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंटकडे पण खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण नीटमध्ये कसं 3 तास वेळ असतो आणि क्वेश्चन्स 200 असतात, त्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो की पूर्ण क्वेश्चन्स होतील सॉल्व वगैरे नाही. त्यामुळे प्रत्येक प्रॅक्टिस एक्झाम ही आपण जरा फायनल एक्झामसाठी सारखीच दिली पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंटकडे पण खूप लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवा पूर्ण जर्नीमध्ये. बढिया. येस, नेक्स्ट मानसी. फेल्युअर इज अ की टू सक्सेस असं म्हणतात, तर फेल झालं की सक्सेस येत नाही असं नाही, ते येते. तुम्ही फक्त कंटिन्युएशनमध्ये राहा, कन्सिस्टंट राहा आपल्या अभ्यासासोबत. 11th-12thमध्ये प्रत्येक सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी सर्व सब्जेक्टला फोकस करा. थँक्यू. येस, बढिया. सर, यश म्हणजे फक्त आपलं सक्सेस म्हणजे जे पण भेटत नाही आपल्याला ती जर्नी म्हणजे यश असतं. आपण जर एखाद्या एक्झाममध्ये खूप चांगलं परफॉर्म केलं आणि आपण त्यासाठी मेहनतच नव्हती केली तर आपल्याला ते यश वाटणारच नाही, ते आपल्याला फेल्युअरच वाटणार आहे. तर आपल्याला जर्नी एकदम ठीक ठेवायची आहे. जरी आपण फेल झालं तर मग आपल्याला ते फेल्युअर नाही वाटायला पाहिजे आणि आपण जरी मेहनत केले तर आपल्याला यश भेटणारच आहे आणि याचा स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. ती तुमच्या आयुष्यातली जी 2 वर्ष आहेत ती परत येणार नाहीत, त्यामुळे अभ्यासासोबत तुम्ही आयुष्य पण जगायला शिका. कारण इथून पुढे तुम्ही घरात राहणार नाहीत, तुम्हाला पुढच्या जगाला फेस करायचे आणि तुमच्यासोबत आता तुमचे आईवडील नाही तर तुम्ही एकटे असणार आहात. आणि या 2 वर्षात स्वतःसोबत प्रामाणिक राहा. तुमच्याकडून चूक झाली, पेपरमध्ये मार्क कमी आले तर मान्य करा की मी केलं नव्हतं आणि म्हणून मला मार्क आले नाहीत. म्हणजे दुसऱ्यावर त्याचा इल्जाम द्यायचा नाही, मी केलं नाही, मला आलं नाही, आणि केलं तर मला नक्कीच येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. थँक्यू. मी एवढं सांगेन की आपला गोल सेट करा, त्यासाठी जे होईल ते प्रयत्न करा, स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जे कार्य केले त्याच्या फळाची चिंता करू नका, फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. मी एवढंच म्हणेल की तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, झालेल्या चुका परत करू नका आणि पेशन्स ठेवा. तुम्हाला तुमच्या केलेल्या हार्डवर्कचा नक्कीच परिणाम मिळेल. मे बी एका परीक्षेत नाही मिळणार पण दुसऱ्या परीक्षेत नक्कीच मिळेल. त्यामुळे पेशन्स ठेवा अभ्यासामध्ये. मला मुलांना हेच सांगायचं आहे की म्हणजे कोणताही असा आवडता विषय जास्त पण केला नाही पाहिजे. म्हणजे तिन्हीला इक्वल इम्पॉर्टन्स देऊन म्हणजे कोणता एक विषय कमी आणि एक विषय जास्त असं नाही असलं पाहिजे. आणि कमीत कमी निगेटिव्ह मार्किंग करायला पाहिजे. कारण जी मेहनत ती म्हणजे समजा माझं एक्झाम्पल सांगतो की कोनिक सेक्शनचा एक ॲडव्हान्सचा क्वेश्चन आला होता, तर ती 2 म्हणजे पॅराबोला इलिप्स असं मिळून होतं, तर ती शिकायला 3-4 महिने लागतात. पण जर निगेटिव्हमध्ये जर घातलं आपण तर 3-4 महिन्याची मेहनत वाया जाते ती. त्यामुळं निगेटिव्ह मार्किंग करू नका. एवढं. सतत मेहनत करत राहा आणि मार्क कमी आले म्हणून खचून जायचं नाही. पुढच्या परीक्षेसाठी चांगला अभ्यास करायचा आणि रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे, ते सतत केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही एवढं शिकल्याचा काही त्याचा फायदा राहत नाही. रिव्हिजन मस्ट आहे. मी मेनली 2च गोष्टी सांगेन की कारण हे जर्नी एवढी मोठी आहे
तुम्हाला दररोज कन्सिस्टंट राहावं लागेल. तुमच्या या मोठ्या जर्नीमध्ये तुम्हाला दररोज थोडं करून अभ्यास करावा लागेल. तुमचे मार्क्स कसे का येईना, तुम्ही किती का लो किंवा हाय फील करत असाल, तुम्हाला दररोज थोडा का होईना पण दररोज अभ्यास करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे स्वतःवरती बिलीफ असायला पाहिजे की तुम्ही करू शकतात आणि तुम्ही करणारच असं. 11वी-12वीचे जे 2 वर्ष असतात ते आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे वर्ष म्हणता येतील. कारण हे जो 2 वर्ष तुम्ही मेहनत केली तर पुढचे तुमचे 40-50 वर्ष सुधारू शकतात. असा विचार करत जा. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा विचार करा, जर तुमचा नंबर लागला IIT एम्समध्ये तुम्ही शिकत आहात आणि जर तुमचा नंबर नाही लागला, तुम्ही एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकत आहात, तर ते लाईफ कशी असेल असा विचार करून तुम्ही 11वी-12वीत अभ्यास करत जा. थोडक्यात सांगतो मी, म्हणजे प्रत्येकाची यशाची व्याख्या ही वेगळी असेल, पण माझी यशाची व्याख्या ही थोडीशी सर्वांपेक्षा वेगळी आहे. जेव्हा माझे आई वडील हे माझ्या परफॉर्मन्सवर सॅटिस्फाय असतील तेव्हा मी यश प्राप्त केले असे मला वाटेल. बाकी मेहनत तर कधी थांबवायचीच नाही आहे, परिणाम काही असो. थँक्यू. तुमच्या फेल्युअर्समधनं तुम्ही सतत शिकत राहा आणि हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क करत राहा आणि तुम्ही जे मेहनत करतायत तेच यश आहे, किती जरी मार्क पडतील. स्वतःवर विश्वास ठेवून कन्सिस्टंटली 2 वर्ष अभ्यास करत राहा. 2 वर्ष टेन्शन न घेता ही जर्नी एन्जॉय करून खुश राहून अभ्यास करा. मी स्मॉल स्टोरी सांगतो. मला जेव्हा कन्सिस्टंटली कमी मार्क्स येत होते आणि बाबांचं ॲनालिसिस होतं, तेव्हा बाबा मला फोन करून म्हणलं एकदा की आपलं म्हणजे गोल चेंज करायचं का, IITच्या नादात आपल्याला हातात काहीच राहू नये, असं करू नये, CETवर फोकस कर तू. तर तेव्हा मी बाबांना म्हणलं करूया IITच, होऊन जाते माझं. म्हणजे एवढंच म्हणायचं की सेल्फ कॉन्फिडन्स आणि पोस्टरसारखं जिद्द असावी मनात, सगळं अचीव होऊन जाईल. मी एवढं नक्की सांगेल की आपण जो अभ्यास करतो त्याच्यावर आत्मविश्वास ठेवा. कारण परीक्षेत आपले अनेक प्रश्न चुकतात ते आत्मविश्वासाच्या अभावामुळे. आणि असं सांगेल की 2 वर्ष अभ्यास असा करा की आयुष्यभरातला सगळ्यात बेस्ट 2 वर्ष होतील तुमचे. धन्यवाद. 11वी-12वीला म्हणजे टेस्टमध्ये कमी जास्त मार्क झाले तरी काय घाबरायची गरज नाही. कारण अल्टिमेट शेवटी आपल्याला फायनल परीक्षेला मार्क्स आले पाहिजेत. त्यामुळं आपल्या सारखं अभ्यासाची पद्धत बदलून बघितली पाहिजे. त्यामुळे मार्क आले पाहिजेत काही पण करून आपल्या शेवटच्या पेपरला, एवढं सांगायचं आहे. मी आपल्या भावी JEE व नीट ॲस्पिरंट्सला एवढंच सांगू इच्छितो की तुमच्यासमोर कितीही अडचणी आल्या तर खचून न जाता तुम्ही त्याचा सामना केला पाहिजे. यश नक्कीच मिळेल. या जर्नीला जर तुम्हाला एक ब्युटिफुल एंडिंग द्यायची असेल तर डेली आपल्याला कन्सिस्टंट राहणं आणि डिसिप्लिन राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि शेवटी सक्सेस म्हणजे हे तुम्ही त्या गोलबद्दल व आपल्या गोलबद्दल किती डिसिप्लिन राहतात आणि हार्डवर्क किती करतात हे महत्त्वाचं आहे. थँक्यू. मी अगदी थोडक्यामध्ये माझं म्हणणं मांडेल. JEE आणि नीटसारख्या परीक्षांचे अभ्यास करत असताना तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप सारे अप्स आणि डाऊन्स येतील, पण तुमचा मॉरल कधी डाऊन होऊ देऊ नका आणि तुमची कन्सिस्टन्सी कधी तुटू देऊ नका. आणि शेवटी मी एवढंच बोलतो की वर्क हार्ड अंटिल यू अचीव युअर गोल. आता तुमच्यासमोर एवढ्या सगळ्या जणांनी बोललेतच. माझ्याकडं काही विशेष नाही आहे तुम्हाला सांगण्यासाठी, पण शेवटी ह्या कार्यक्रमाची एक मुख्य ओळ सांगतो, तुम्हाला वापस हायलाईट करून देतो. ती म्हणजे जिद्द जिंकते आणि विश्वास जिंकतो. म्हणून ह्याच्यावर सतत तुमचं ध्यानात राहू द्या. आणि शेवटी म्हणतो की आज इथं संकल्प करा की आज मला हे अचीव करायचंच आहे आणि त्या डायरेक्शनने आपली वाटचाल चालू करा. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संदेश आपल्याला दिलेला आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छिते. त्या प्रसंगामधून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे, विद्यार्थ्यांनीही आणि आम्हीही.
JEE ॲडव्हान्स परीक्षेच्या महिनाभरापूर्वी रोशनचा स्टडी मटेरियल आणायला जाताना एक छोटासा अपघात झाला होता. अपघात झालेला आहे, प्रचंड लागलेला आहे, वेदना होत आहेत. तरीसुद्धा ज्यावेळेस तो सरांशी बोलला त्यावेळेस त्यानं एकच वाक्य म्हटलं की बरं झालं मी स्टडी मटेरियल घेऊन येताना पडलो, जाताना नाही. किमान माझ्याजवळ माझं स्टडी मटेरियल तरी आहे. पुढचे 4 दिवस त्याच्या ओठांना टाके पडल्यामुळे पुढचे 4 दिवस त्याला बोलता येत नव्हतं, व्यवस्थित जेवण करता येत नव्हतं. तरीसुद्धा त्यानं आपल्या मनातली जिद्द सोडली नाही आणि तो तेच वाक्य म्हणत राहिला की आता माझं स्टडी मटेरियल माझ्याजवळ आहे, त्यामुळं मी आता माझा व्यवस्थित अभ्यास करू शकतो. ही जी जिद्द आहे हेच आपलं यश आहे, हीच आपली जिद्द आहे आणि हाच आपला विश्वास आहे. हा विश्वास, ही जिद्द जर आपण आपल्या मनामध्ये बाळगली तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही, हे त्यांना सिद्ध केलेलं आहे. आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करते की सर्व विद्यार्थ्यांनी ही जिद्द मनामध्ये बांधवावी आणि आपलं आयुष्य उजळून आईवडिलांना, पालकांना त्यांचा आनंद मिळवून द्यावा. धन्यवाद. खरं तर हीच जिद्द आणि हाच विश्वास या सगळ्या मुलांमध्ये आहे. एक मॅडमनी उदाहरण सांगितलं, ते प्रसंग होता. हा असे प्रसंग या मुलांच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आहेत आणि हे सगळे प्रसंग घेऊन आपण चालतो. लोक म्हणतात की सर नीट परीक्षेला, IIT परीक्षेला एवढं महत्त्व नका देऊ, हे अवस्था व्हायला आहे, लोकांना, मुलांना प्रेशर आलं आहे, बर्डन आलं आहे. थोडंसं तुम्ही ते बर्डन कमी करण्यासाठी काय करता येतं का ते बघा. माझं उत्तर असं असतं की मग खेळाडू म्हणून जर एखादा कोणी व्यक्ती 15, 14, 15 वर्षी, 16 वर्षी जर भारताच्या टीममध्ये खेळणार असेल, त्याचं नाव तेंडुलकर असेल, तर त्यांनी 8व्या वर्षापासून 16 वर्षापर्यंत काय केलं, तर ते जिद्दच बाळगली. जर एखादा तबला वाजवणार असेल, त्याचं नाव झाकीर हुसेन असेल, तर त्यांनी 7व्या 8व्या वर्षापासून 15-16 वर्षापर्यंत काय केलं असेल, 8 तास 10 तास, तर त्यांनी ते जिद्दच केलं आणि तो विश्वास दाखवला. म्हणजे आयुष्यामध्ये कुठेही यशस्वी व्हायचं असेल ना, तर एक क्षेत्र पकडून आपल्याला त्याच्यामध्ये जीव ओतावा लागतो, प्राण ओतावे लागतात. त्याच्यामुळं ते प्राण ओतणं, जीव ओतणं हे अनिवार्य आहे. हे युग स्पर्धेचं असं म्हणत नाही मी, हे युग खरं तर स्वतःला सिद्ध करण्याचं आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी एवढं डेडिकेशन तर बनतं आहे. आणि म्हणून हे डेडिकेशन ह्या पोरांनी, ह्या मुलांनी, ह्या मुलींनी दिलं. हे एक छोटासा प्रयत्न आहे. हे 20-22 मुलं जी तुमच्यासमोर आता दिसत आहेत, हे एक छोटासा प्रयत्न आहे की ह्या प्रयत्नातनं आम्हाला प्रेरणा मिळावी, आम्ही जे करतो ते बरोबर आहे का ह्याच्यावर विश्वास वाढावा. बऱ्याचदा असं असतं की माझं फेल्युअर आहे म्हणजे माझं काहीच होत नाही, आता मी असंच आहे. पण तुम्हाला कळलं का की ह्या सगळ्यांच्या 90% मुलांनी सांगितलं की फेल्युअरला घाबरायचं नाही, फेल्युअर इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ सक्सेस. आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी अपयश हे त्याचा अंतर्भूत घटक आहे यशाचा. आणि म्हणून तुम्ही जे करत आहात त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचं ह्यांचं सेम आहे. तुम्ही जिथं कुठं फेल होत आहेत हे पण फेल झालेले आहेत, तुम्ही जिथं कुठं खचलेले आहात हे पण खचलेले आहेत. तुमचा कुठं चालता फिरता एखादा अचानकपणे छोटासा अपघात घडतो, ह्यांचा पण झालेला आहे. ह्यांचं पण मॉरल डाऊन झालेलं आहे. यांचे आईवडील त्यांच्यासोबत राहिलेले आहेत, तुमच्या वेळी तुमच्यासोबत राहिलेले आहेत. यांच्या शिक्षकांनी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे, वेळोवेळी त्यांचे कान धरलेले आहेत, तुमचे पण धरलेले आहेत. आणि म्हणून यांची यशाची कहाणी ही निश्चितच तुमच्या पण यशाची कहाणी एका दिवशी होणार आहे. आणि म्हणून ही कहाणी ऐकायला तुम्ही सगळेजण थांबलात. इतका वेळ झाला ऑनलाईनला, तुम्ही बरेच मुलं आहात. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची कहाणी ही सुफल, संपूर्ण, ज्याला म्हणतो 60 उत्तराची कहाणी होणारच आहे. यश म्हणजे नक्की काय असतं? यश म्हणजे मार्क मिळवणं नसतं. यश म्हणजे रँक तुमची मिळवून कुठंतरी नंबर लागणं नसतं. यश म्हणजे तो प्रवास असतो. यश म्हणजे ती वेदना असते. यश म्हणजे त्या वेदनेतला आनंद असतो. आणि हे ते आनंद यात्री तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आम्हाला इथं उभा करता आले. आमचंही खरं तर आयुष्य हे धन्य झालं. सुदैव, योगायोग असा की या बॅचमध्ये माझा मुलगा होता, पण अशा अनेक बॅचेस पुन्हा अजून याच मंचावरती आम्हाला आणायच्या आहेत. त्या बॅचमध्ये माझा मुलगा असो अथवा नसो, मला ही सगळी मुलं माझीच मुलं बनायची आहेत. मला ही सगळ्या मुली माझ्याच मुली म्हणून मंचावरती आणायच्या आहेत. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पाठबळ हवं आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत. तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. म्हणजे त्रिवार अभिवादन करतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि इथं आजचा हा समारंभ संपला. सर्व पालकांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आता ऑफिशियली अधिकृतपणे थांबला, संपला असं मी जाहीर करतो. पुढच्या वर्षी पुन्हा याच मंचावर, याच ताकदीनं, याच हिमतीनं, याच उल्हासानं, जोशानं आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या चॅम्पियन्ससोबत. थँक्यू.
धन्यवाद.